महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये। अशाच तिन्ही पक्षांकडून वेगवेगळ्या जागांवर दावा केला जातोय। महायुतीत अजित पवार गटाकडून लोकसभेसाठी 10 जागांवर दावा करण्यात आलाय, तर शिवसेना म्हणजे शिंदे गटाकडून 18 जागांवर दावा करण्यात आलाय। त्यामुळे महायुतीचं जागा वाटप कधी पूर्ण होतं आणि कुणाला किती जागा मिळतात याची प्रतीक्षा कायम आहे। महाराष्ट्र राज्य सुद्धा मोठा आहे, 48 खासदार आहे, त्यामुळे पूर्णपणे त्याची चाचपणी, त्याची निवड वगैरे सगळी झाली त्याच्यानंतरच जाहीर होईल। साधारणपणे माझ्या माहिती 10 लोकसभेच्या जागा आम्ही मागितलेल्या आहेत अजितदादा पवार गटाने। ही जी जागा आहे ती जागा शिवसेनेची 1990 पासून शिवसेना लढत आहे। मागच्या निवडणुकीमध्ये 22 जागा होत्या, त्यापैकी 18 निवडून आले होते। 18 जागा या मागितल्या पाहिजे असा सर्व खासदारांचा माननीय शिंदे साहेबांकडे आग्रह आहे। कार्यकर्त्यांचा अधिकार आहे तिकीट मागण्याचा, परंतु जागा ही निश्चित शिवसेनेची आहे आणि शिवसेना लढवेल। तुम्हाला त्या खासदारकीच्या तिकीट नाकारलं तर तुम्ही तुमचं पुढचं पाऊल काय असणार? मला असं वाटत नाही नाकारतील, परंतु कदाचित त्यांच्या मनामध्ये त्याच्यापेक्षा मोठं द्यायचा काही विचार असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।